हाय हॅलो नमस्कार. तर आज आहे माझं संध्याकाळचं रुटीन घरातलं, म्हणजे संध्याकाळचं कपडे वगैरे सगळे बाहेरचे काढून घेतले, घरातली कामं दिवसभर झाली आणि ही दिवसभराची भांडी पडली होती. ही तर माझं हे चाललं होतं घासणं आणि घरातली कामं काही संपतच नाहीत आणि खूप दिवस झालं माझा लाँग व्हिडिओ आलाच नाही. मग म्हटलं आता जरा आहे ना 2026ला निश्चयच करावा की आपण आता कंटिन्यू म्हणजे आठवड्यातून एक तरी किंवा 2 तरी व्हिडिओ आपण टाकलेच पाहिजे. आणि शॉर्ट व्हिडिओ पण आता मी हळूहळू टाकायला चालू करणारच आहे. थोडासा प्रॉब्लेम आहे माझं पण, म्हणजे चॅनल तर मॉनिटाईज झालं आहे पण त्याचं अजून म्हणजे माझे काही डॉक्युमेंट वगैरे बाकी आहेत ना, त्याच्यामुळं माझं हे सगळं थांबलेलं आहे. तर इथं माझी सगळे मुलांचे डब्बे वगैरे हे सगळं चाललेले पटापटा, म्हणजे हे आवरून घेतलं ना की नंतरून नकोच वाटतं. थंडी एवढी पडायला लागली ना की काही सांगायला नको. थंडीमुळे ना अजिबात पाण्यात हात घालायला म्हणजे असं जीवावर यायला सारखंच व्हायला लागले आणि कामंही आवरली. तसंच स्वयंपाक वगैरे पण उरकायचा होता मला. मग इथे मी अंडी वगैरे, म्हणजे हा व्हिडिओ शुक्रवारचा असं आहे, तर त्या दिवशी मग अंडी वगैरे उकडायला टाकली. त्याच्यानंतर मी माझं आवरलं, फ्रेश झाले थोडंसं आणि इथे एकीकडे अंडी आणि एकीकडे कुकर लावला होता आणि कुकरमधून पाणी आमच्या ह्या कंटिन्यू बाहेर येतं आणि इथे आईंना पाणी प्यावंसं वाटत नव्हतं म्हणून त्यांचं चाललं होतं लिंबू पिळून पाणी पिणं. त्यांना आवडतं लिंबू पाणी प्यायला वगैरे. आणि इकडं मुलांचं चाललं होतं टी व्ही बघणं, कारण त्यांचं काय ना दिवसभर शाळा आणि हृदय येतो लवकर पण त्याचंही असंच असतं, दिवसभर शाळेतनं आलं की कंटाळा आल्यासारखं होतं. तो अजून लहानच आहे आणि इथं त्यांचं टी व्ही बघणं वगैरे चालू होतं आणि मी त्याला म्हणत होते की तू कपडे काही काढू नको बाबा, असंच ठेव. मग त्याच्यानंतर मी मशीनवर बसले आणि पीठ वगैरे तिंबून ठेवलं होतं. मग तरी चाललं होतं की आई आज मी चपात्या लाटते आणि मग ह्या दोघींचं चाललं होतं. मग म्हटलं एकदा मी करते, बाकीचं मग एक खूप लाट शेवटची. त्याच्यामुळे मग ताईचं बघा कमरेला बांधून डब्बा वगैरे घेऊन हिचं चाललेलं आहे आता स्वयंपाक. आणि इथे बघा बिलताना घेऊन हे की पडू असं डब्यावर उभारून करायचं का परी? डब्यावर उभारून करायचं का? झाली की बाजरी की माझं तू कर लागली मी काय करू तू भाजली की काढ की इकडे, काढ इथं ठेव. हा ठेव ते ताटात. बारकी तिथे खायला थोडं का कर मग असं पलटी माराच असते का? उगा लाटाच का? फिरवाच असते. हा मधी लाटाच. हा फिरव. राहू दे ते कडला लाट तिकडं. हा फिरव चपाती जरा. उचल की चपाती. हा लाट तसंच होते का? होते लाट. लाट चिटकत नाही. लाट भारताचा नकाशा. हा छान. भारताचा नकाशा. थांब. लाट. हो दीदीची चपाती हृदयला का नाही? हृदय भावाला द्या. आणि इथे ना माझ्या लेकीची चपाती बनवली होती हिने आणि तिला काय एवढं भाजायला वगैरे येते, लहान येते खूप अजून, पण लहान मुलांनाच आवड असते बरं का ह्या सगळ्या गोष्टींची. आणि खरंच एकतरी लेक असावी. कधी कधी ना ती, आता मी तुम्हाला दाखवेन हळूहळू, मला जर बरं नसेल वगैरे तर ती हळूच किचनवर चढते, भांडी घासते, देवपूजा करते. अशी छोटी छोटी कामं आहे ना, म्हणजे देवाऱ्यावर दिवा लावणे, अगरबत्ती लावणे. तिला दिवा वगैरे लावता येत नाही पण मला आहे ना लावून दे मम्मी म्हणते आणि घेते. तेल वगैरे सगळं भरती, वात वगैरे पण करते आणि परत मग मला आहे ना माचीस वगैरे आणून दिवा लावायला लावती. त्याच्यामुळे ना तिचं असं छोटे छोटे कामं आहे ना, खरं मुली असल्या ना की त्या करतात. आणि इथं हृदयचं कसं चाललं बघा, मध्ये मध्ये तिने डबा घेतला म्हणून मी पण डबा घेणार आणि मी पण तिला काहीतरी चिडवणार वगैरे असं त्याचं चाललेलं असतं. आणि इथे नखरे तरी एवढं करतो ना की काही सांगायला नको. आणि माझ्या लेकीची एवढी छान अशी चपाती. आपण तिचं म्हणणं होतं की मीच खाणार आणि हृदयचं म्हणणं होतं की दीदीने बनवली तर मी खाणार. तर माझ्या परीची चपाती तुम्हाला कसं वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच, आणि व्हिडिओला लाईक नक्की